नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता समर, आनंद सगळ्यांच्या रहस्यांचा, आता गैरसमजांचा सगळा आता उलगडा होता क्षणी निकिता म्हणते की आता ना मला या विषयावरती अजिबात चर्चा नको आहे, कारण ऑलरेडी माझं डोकं ना खूप दुखतंय. आणि हे सगळं गैरसमज दूर व्हायला स्वानंदी वहिनी कारणीभूत असल्याचे आनंद समरला बोलतो. आणि आनंद म्हणतो की आम्हाला सगळं असंच वाटत होतं की आता सगळं संपलं, काहीच उरलं नाही, पण स्वानंदी वहिनीने आम्हाला हिंमत दिल्याची आता आनंद बोलतो. आणि आनंद म्हणतो की आज तिच्यामुळे आपण तिघेही एकत्र आहोत. आणि त्यानंतर आता आनंद म्हणतो की समर मला सांग ना, ऑफिसमध्ये सगळं कसं सुरू आहे रे? आणि आनंद म्हणतो की सगळं गोंधळलेलं असेल ना, तिथे मी नाही आहे म्हणून. तर आता समर म्हणतो की सगळं गोंधळलेलं आहे तिथे. आणि समर म्हणतो की मला बिझनेसमधलं टेन्शन नाही आहे आनंद, ते ना कधीही भरून काढता येईल. आणि रडतच समर म्हणतो की मैत्रीमध्ये हे जे माझ्याकडून नुकसान झालं आहे ना, ते कसं भरून काढायचं तेच मला काही कळत नाही आहे. आणि इकडे आता समर म्हणतो की आनंद मला तू हवा आहेस, तुझी मैत्री हवी आहे आणि तुझी साथ हवी आहे. तर आनंद हात पुढे करतो आणि समर आता आनंदच्या हातावरती टाळी देतो. आणि रडतच आता निकिता म्हणते की मी आहे बरं का. तर समर आता पुन्हा निकिताला मिठी मारतो. आणि तेवढ्यात आता निकिता म्हणते की अगं ये स्वानंदी, तुला सुद्धा आता आम्ही आमच्या ग्रुपमध्ये घेतलं, ये ना. आणि लगेच आता समर म्हणतो की आतापर्यंत आम्ही फक्त तिघेच होतो, पण आमच्या ग्रुपमध्ये आता तुम्ही सुद्धा येऊ शकता स्वानंदी मॅडम. तर स्वानंदी खुश होती. आणि निकिता म्हणते की येऊ शकते म्हणजे ऑलरेडी ती आली आणि आमची मैत्रीण आहे समर. आणि स्वानंदीकडे बघत आता समर म्हणतो की माझी सुद्धा मैत्रीण आहे ती, आणि आता त्रिकोणाचा चौकोन झाला आहे, बरोबर ना स्वानंदी मॅडम? आणि लगेच समर म्हणतो की आपल्या चौघांचं आता हा ग्रुपचं नाव आपण अनिश्वास ठेवू. तर लगेच आता निकिता म्हणते असं काय? लगेच आता समर म्हणतो की आनंद, निकिता, स्वानंदी आणि समर. आणि लगेच निकिता आता स्वानंदीचा हात धरून तिला आपल्या जवळ घेते आणि चौघेही एकमेकांना मिठी मारतात. आणि इकडे आता मंदाकिनी किचनमधून तांदळाचा डबा उघडते. तांदळाच्या डब्यात लपवलेले पैसे आता मंदाकिनी काढून मोजू लागते. तर तेवढ्यात पाठीमागून सुस्मिता तिथे येतात. ते सगळं बघत म्हणते वाव मामा, एवढे पैसे, अगं दे ना, मला थोडेसे हवे होते. मंदाकिनी म्हणते गप्प बस, तुला कशाला हवे होते? मंदाकिनी म्हणते की एक पैसाही मिळणार नाही, पै पै करून मी पैसे जमवलेत. इकडे आता मल्लिका, अर्पिता, अंशुमन तिघेही आता स्वानंदी कशी समरच्या जवळ आली यावर चर्चा करू लागतात. आणि ही म्हातारी सुद्धा आता नुसती स्वानंदीला तिने डोक्यावर नाचवलंय हे आता मल्लिका सगळ्यांना सांगते. अर्पिता म्हणते की सुरुवातीला ती स्वानंदी दादाला आवडत नव्हती, पण आता दोघीही एकत्र आलीत. मल्लिका म्हणते ती स्वानंदी ना एक नंबरची बिलंदर आहे. समरला स्वतःच्या बाजूने कसं करून घ्यायचं ना, त्या स्वानंदीला पक्क माहीत आहे. आणि बरोबर तिने तिचा डाव साधला असे आता मल्लिका बोलते. आणि एवढंच नाही, समरच्या मित्र आणि मैत्रिणीला सुद्धा तिने स्वतःच्या बाजूने करून घेतलं मल्लिका असे सगळ्यांना सांगते. आणि झाली समरची सगळी माणसे तिचे झाली, तुम्हाला कळतंय का असे मल्लिका बोलते. आणि आता मल्लिका म्हणते की जेवढं मी समर स्वानंदीला लांब करण्याचा प्रयत्न करते, तेवढे ते दोघे एकत्र येत आहेत, जवळ येत आहेत. आणि मल्लिका विचार करत म्हणते की लवकरच ती समरच्या मनात जागा करेल. आणि एकदा का तिने त्याच्या मनात जागा केली की मग सगळं काही माझ्या हातातून निसटून जाईल. अंशुमन उठून उभा राहत म्हणतो हेच आपल्याला नको आहे मॉम. तर मल्लिका म्हणते की तो समर त्या स्वानंदीच्या हातचा बावला झालाय, बावला. पण त्या स्वानंदीला हे माहिती नाही की समरच्या दोऱ्या माझ्या हातात आहेत म्हणून. मल्लिका म्हणते की एवढी वर्ष त्याला मी स्वतःच्या तालावर नाचवलं आणि तो शेवट माझ्याच हातात राहणार आहे. आता विचार करत अर्पिता म्हणते मला नाही वाटत दादा ना तिची काळजी करत असेल म्हणून. मला वाटतंय की दादा तिच्याकडे आजीची नर्स म्हणून बघत असेल मम्मा. आजीला बरं वाटावं म्हणून तो आजीसमोर तिच्याशी बरं वागत असेल असे आता अर्पिता बोलते. आणि एकदा का आजी गेली की बरोबर ती घराच्या बाहेर होईल अशी अर्पिता बोलते. मल्लिका म्हणते अर्पिता मी ना खूप उन्हाळे पानकाळे बघितलेत. मल्लिका म्हणते या जगात ना अशक्य असं काहीच नाही, कधीही काहीही होऊ शकतं. त्यामुळे समर स्वानंदीच्या प्रेमात पडला असंही होऊ शकतं. आणि लगेच आता मल्लिका म्हणते पण मला आता धोक्याची घंटा ऐकायला येऊ लागली. ही स्वानंदी आता दिवसेंदिवस जास्तच डुईजड व्हायला लागली. आणि लवकरात लवकर काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे, नाहीतर उद्या आपला बंदोबस्त होईल असे मल्लिका बोलते. आणि इकडे आता समर हा बेडरूममध्ये येऊन एरझऱ्या मारत असतो. समर आता जाम खुश असतो. तेवढ्यात पाठीमागून स्वानंदी तिथे येत म्हणते वाव तुम्ही तर फारच खुश दिसता.
तर आता स्वानंदीकडे बघत समर म्हणतो की स्वानंदी मॅडम, अहो खरंच मी खूप खुश आहे, तुमच्यामुळे माझी मैत्री टिकली, माझा जुना मित्र मला पुन्हा मिळाला. समर म्हणतो की आपण सगळ्यांनी एकमेकांसोबत खूप छान वेळ घालवला आणि माझ्या आजूबाजूला सगळे आता माझी माणसं हवी आहेत, आता अजून मला काय हवंय. आणि खरंय तुमचं असे म्हणत स्वानंदी कॉटवर बसते. तर समर विचार करतो की स्वानंदी मॅडमचे आणि माझी मैत्री ही आता तशी खूप जवळची झाली आणि मी जर त्यांना ते गिफ्ट दिलं तर त्यांना आवडेल का, असा विचार समर करतो. आणि समर म्हणतो की माझ्यावरती जर चिडल्या तर मग मी काय करायचं. आणि असा विचार करत असतानाच आता स्वानंदी म्हणते, ओ राजवाडे कसला विचार करताय आणि असं स्वतःशी का गप्पा मारतात. तर समर स्वानंदी शेजारी बसत म्हणतो, तुम्हाला कसं कळलं. तर स्वानंदी म्हणते, मला सुद्धा स्वतःशी गप्पा मारायची सवय आहे. आणि स्वानंदी म्हणते की आपण जर स्वतःशी बोललो, स्वतःचा आवाज ऐकला तर चांगलं असतं आणि आपल्याला ना सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतात. आणि मला नाही उत्तरं मिळत असे समर बोलता. स्वानंदी म्हणते, मी तुम्हाला काही मदत करू का. त्याचे समर आता 2 बोट पुढे करत म्हणतो की हे 2 बोटे आहे, त्यातली एक बोट पकडा आणि दोघांपैकी एकच बोट पकडून अत्यंत सिरियसली निर्णय घ्या बरं का, असे आता समर बोलतो. आणि स्वानंदी बोट पकडताच आता खुश होऊन हसत समर म्हणतो, यस. तर स्वानंदी म्हणते, काय झालं. आणि लगेच आता समर त्याच्याकडचं गिफ्ट बाहेर काढून ते स्वानंदी समोर धरत म्हणतो की हा बघा फ्रेंडशिप ब्रँड. आणि लगेच आता स्वानंदी ते बघते आणि म्हणते की फ्रेंडशिप बँड. स्वानंदी म्हणते, पण आज फ्रेंडशिप डे नाही आहे ना. समर म्हणतो, पण आपल्या नात्यातला फ्रेंडशिप डे आजच आहे. समर म्हणतो की मी कन्फ्यूज होतो, हा जर फ्रेंडशिप बँड मी तुम्हाला दिला तर तुम्ही माझ्याशी भांडाल, रागवाल की काय. आणि म्हणून मी तुम्हाला स्वतःच बोट धरायला लावलं आणि तुम्ही स्वतःच हे बोट निवडलं. आणि समर म्हणतो, आता हा फ्रेंडशिप बँड तुम्ही बांधलाच पाहिजे. समर म्हणतो की आता हीच मैत्री आपण थोडीशी घट्ट करूयात. आणि समर म्हणतो की इथून पुढे मी तुमचा कायमचा मित्र झालोय. अडीअडचणीत आणि सुखदुःखात मी कायम तुमच्या बरोबर असेल असे समर स्वानंदीला बोलतो. आणि हे माझं ठाम आश्वासन आहे, म्हणून हा फ्रेंडशिप बँड तुम्ही बांधून घ्या प्लीज, असे समर स्वानंदीला बोलतो. आणि लगेच विचार करून हसतच स्वानंदी तिचा हात पुढे करते. तर समर तो फ्रेंडशिप बँड स्वानंदीच्या हातात घालतो आणि तो फ्रेंडशिपचा आता बँड बघून, ब्रेसलेट बघून स्वानंदी जाम खुश होती. आणि तो ब्रेसलेट आता हातात घालताच आता समर हात पुढे करतो. तर स्वानंदी समरच्या हातात हात देते आणि हसतच आता समरकडून भावनेत आता त्याचे दोन्ही हात आता बाजूला फैलावतात. तर स्वानंदी टचकते आणि लगेच आता समर भानावर येतो. डोक्याला हात लावत उठून समर म्हणतो, सॉरी चुकलंच माझं. म्हणजे मी आनंदला जशी मिठी मारतो ना तसंच मला भात झाला. आणि लगेच आता माझं चुकलंच असे समर बोलता. स्वानंदी समर समोर येत म्हणते की बोल ना मित्रा. तर आता समर म्हणतो, काही नाही, तुम्हाला थँक्यू म्हणायचं राहिलं होतं. स्वानंदी म्हणते, मैत्रीत थँक्यू वगैरे म्हणण्याची काही गरज नसते. समर म्हणतो, हा तुमचा मोठेपणा झाला, पण तुमच्यामुळे मला सगळ्यात जवळचा माझा मित्र मिळाला. आणि वेळोवेळी मी तुम्हाला बोलून सुद्धा तुम्ही सत्य शोधून काढलंच असे आता समर स्वानंदीला सांगतो. आणि सत्याच्या बाजूने स्टँड घेण्याची तुमची वृत्ती मला खूप आवडल्याचे आता समर बोलतो. आणि स्वानंदी म्हणते की बस झालं, एवढं माझं कौतुक नका करू. आणि समर म्हणतो की आता तुम्ही माझ्याकडे हवं ते मागा. म्हणजे तुम्ही पटकन मागितलं ना तसं मला काही सुचत नाही. तुम्ही मागितल्यानंतर मग मला सुचेन. आणि स्वानंदी म्हणते की आता मला हे तुम्ही जे दिलंय ते पुरे आहे आणि मला जे लागेल याच्या पुढे मी ते हक्काने मागेल, ते तुम्ही द्याल ना. तर समर म्हणतो, अगदी हक्काने. आणि बोट करत समरकडे बघत आता स्वानंदी म्हणते, तेव्हा मागे नाही फिरायचं बरं का. समर म्हणतो, मी तुम्हाला शब्द दिलाय. आणि स्वानंदी म्हणते, बघाय बरं का तुम्ही शब्द देताय. समर म्हणतो की मी शब्दाला अगदी पक्का आहे स्वानंदी मॅडम. आणि समर म्हणतो, शब्दांसाठी मी काहीही करू शकतो आणि नंतर मी तुम्हाला हवी ती गोष्ट देऊ शकतो. आणि मी मैत्री कधीच तोडू देणार नाही. तुम्ही हवं ते मागा, मी ते तुम्हाला 100% देईन. आणि समर म्हणतो, आज मला खूप दिवसांनी खूप शांतपणे झोप लागणार आहे. आणि गुड नाईट असे म्हणत आता स्वानंदी ही झोपायला जाते. आता त्यानंतर समर हा ऑफिसमध्ये येतो. आनंदसुद्धा ऑफिसमध्ये आता आनंदने ऑफिस जॉईन केलेलं असतं. आणि त्यानंतर आता आनंद समरला म्हणतो की स्वानंदी मॅडमला आपल्या मैत्रीमध्ये आपल्याला एकत्र आणण्यासाठी काहीतरी गिफ्ट द्यायला हवं. समर म्हणतो, काय गिफ्ट द्यायला हवं, त्यांना काय आवडत असेल. तर आता आनंद म्हणतो, हे तू ठरव. तर समर आता रोहनला फोन करतो आणि म्हणतो की स्वानंदी मॅडमला काय आवडतं. आता रोहन म्हणतो की काय आता तिला काय आवडणार. तर आता आजी म्हणते की स्वानंदी मॅडमला स्वच्छता आणि टॉपटिप आवडते रे पिंट्या. आणि लगेच आता समर विचार करतो की स्वानंदी मॅडमला स्वच्छता आणि टापटीप असं कोणतं गिफ्ट द्यावं. तर आता समर स्वानंदीला असं कोणतं गिफ्ट देणार. आणि ते गिफ्ट दिल्यानंतर दोघांच्याही मैत्रीच्या नात्यातून आता प्रेमाचे नाते कसे बहरणार.
आणि मलिकाला फाट्यावर मारून मलिकाचा डाव उधळत लावून आता राजवाड्यांच्या घरात स्वतःचा अधिकार आणि समरची बायको म्हणून घेत समरसोबत प्रेमाने आता प्रेमाची वीण गुंफवत आता स्वानंदी आणि समर कसे एकत्र येतात आणि स्वानंदी ही कशी समरची प्रेमाची बायको होती हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.